तर पहा आजचा प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये रेझिंग डे म्हणजेच ध्वजप्रदान दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? पहा, महाराष्ट्र पोलीस दलातील ध्वजप्रदान दिन, त्यालाच आपण रेझिंग डे असं म्हणतो, तर तो कोणत्या दिवशी पाळला जातो? मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 2 जानेवारी. लक्षात ठेवायचं मित्रांनो, 2 जानेवारी हा जो दिवस आहे हा ध्वजप्रदान दिन म्हणून आपल्या पोलीस दलामध्ये साजरा केला जातो. 2 जानेवारी. प्रश्न दुसरा आहे, खालीलपैकी कोणता प्रकल्प ई गव्हर्नन्स प्रकल्प पोलीस विभागासाठी आहे? पहा, ई गव्हर्नन्स प्रकल्प जो आहे हा पोलिसांसाठी आहे, तो खालीलपैकी कोणता आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 CCTNS. मित्रांनो, आपल्याला एखाद्या वर्षी प्रश्न विचारला होता पहा SRPF साठी CCTNS याचा आपल्याला फुल फॉर्म सांगायचा आहे. तर पहा CCTNS चा फुल फॉर्म आहे क्राईम. लक्षात ठेवायचं मित्रांनो, क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम. लक्षात ठेवायचं आहे, क्राईम क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम. पर्याय 1 योग्य उत्तर आहे CCTNS. हा जो आहे हा ई गव्हर्नन्स प्रकल्प आहे. प्रश्न तिसरा आहे, भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? पहा, भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून कोणाला ओळखतात? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 3 सरदार वल्लभभाई पटेल किंवा सरदार पटेल यांना भारतीय पोलीस सेवेचे जनक असं संबोधलं जातं. पर्याय 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न चौथा आहे, ग्रे हाऊंड्स हे पोलिसांचे पथक कोणत्या कार्यासाठी स्थापन केले आहे? पहा, या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील. ग्रे हाऊंड्स किंवा हाऊंड्स हे जे पोलिसांचं पथक आहे, एक टीम आहे, ही कोणतं काम करण्यासाठी स्थापन केलेली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर नक्षल विरोधी पथक आहे ग्रे हाऊंड्स नावाचं. ऑप्शन 4 योग्य उत्तर आहे. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा जास्तीत जास्त आपल्याला SRPF भरतीसाठी विचारण्यात आलेला महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि मुख्यतः हा जो प्रश्न आहे पहा, गडचिरोली, यानंतर पहा यवतमाळ, तसेच या ठिकाणी अजून नंदुरबार असे जे काही SRPF ठिकाणी होणारे भरती असणार आहेत त्यासाठी हे महत्त्वाचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर पहा प्रश्न 5वा आहे, केंद्रीय पातळीवरती SRPFला समांतर अशी संघटना खालीलपैकी कोणती आहे? पहा, SRPF ही जी आहे ही मित्रांनो राज्य लेवलवरती काम करत आहे, म्हणजेच कोणत्या स्टेट लेवलवरती आहे SRPF. तर SRPFला समांतर असणारी केंद्रीय पातळीवरती कोणती संघटना आहे? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 CRPF. लक्षात ठेवायचे CRPF. या ठिकाणी आपल्याला दोन्ही पथकाचे किंवा संघटनेचे आपल्याला फुल फॉर्म माहीत पाहिजेत. SRPF म्हणजे आहे स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स आणि CRPF म्हणजे आहे पहा सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स. लक्षात ठेवायचे, राज्य राखीव पोलीस दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दल असं दोघांचा अर्थ आहे. प्रश्न 6वा आहे, नक्षलग्रस्त म्हणून जाहीर नसलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? पहा, नक्षलग्रस्त नसलेला जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 वाशिम. हा जो जिल्हा आहे हा नक्षलग्रस्त जिल्ह्यामध्ये मोडत नाही. यामध्ये पहा गडचिरोली, भंडारा आणि चंद्रपूर हे जे 3 जिल्हे येतात मित्रांनो, हे नक्षलग्रस्त जिल्हे जाहीर झालेले आहेत आणि वाशिम हा जो आहे हा नक्षलग्रस्त जिल्हा येत नाही. प्रश्न 7वा आहे, 15 ऑगस्ट 2016ला महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्यात कोणत्या प्रकारची लॅब सुरू केली आहे? मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे हा देखील पहा, जो की तंत्रज्ञानावरती आधारित असणारा हा प्रश्न आहे. कधीपासून? 15 ऑगस्ट 2016 पासून महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्यात कोणत्या प्रकारची म्हणजे कसल्या प्रकारची एक लॅबोरेटरी सुरू केलेली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर सायबर लॅब ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र शासनाने 15 ऑगस्ट 2016 या वर्षापासून सुरू केलेली आहे. प्रश्न 8वा आहे, देशातील दहशतवादी घटनांचा तपास करणारी केंद्रीय यंत्रणा कोणती आहे? पहा, आपल्या देशामध्ये दहशतवादी घटना जेवढ्या काही घडतात त्यांचा तपास करण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटची एक कोणती यंत्रणा कार्यरत आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 NIA ही एजन्सी आहे. लक्षात ठेवायचं NIA फुल फॉर्म आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी म्हणजेच NIA. आणि ह्यांचं जे काम आहे हे आहे दहशतवादी घटनांचा तपास करणे. ऑप्शन 4 उत्तर आहे. प्रश्न 9 आहे, राज्यामध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबवण्यास कधी सुरुवात झाली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर 2000 साली. लक्षात ठेवायचं मित्रांनो, 2000 या वर्षी राज्यामध्ये आपल्या म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाला सुरुवात झालेली आहे 2000 या वर्षी. प्रश्न 10वा आहे, जिल्हा निधीतून रकमा काढण्याचे आदेश कोणाकडे असतात?
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अधिकार किंवा आदेश असतात जे की जिल्हा निधीमधून रकमा काढू शकतात. ऑप्शन 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न 11 आहे पंचायत समितीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करतो? पहा पंचायत समितीचं अंदाजपत्रक खालीलपैकी कोण मंजूर करत असतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर झेडपी. लक्षात ठेवायचं मित्रांनो, जिल्हा परिषद हे जे आहे हे पंचायत समितीचं अंदाजपत्रक मंजूर करत असते जिल्हा परिषद. प्रश्न 12 आहे ग्रामपंचायतीच्या दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असतो? पहा ग्रामपंचायतीच्या दैनंदिन म्हणजे रेग्युलर कामासाठी जबाबदार कोण आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर ग्रामसेवक हा जो आहे हा ग्रामपंचायतीच्या रेग्युलर म्हणजे दैनंदिन जे वारंवार होणारे काम आहेत त्यासाठी जबाबदार अधिकारी आहे ग्रामसेवक. पर्याय 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न 13 आहे मराठी भाषेचे शिवाजी कोणास म्हटले जाते? पहा मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी असं म्हटलं जातं. मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा थोडासा इम्पॉर्टंट प्रश्न आहे, यामुळे आपल्याला PDF प्रोव्हाइड करत आहे, त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर पहा प्रश्न 14 आहे प्रकाश आमटे यांनी चालविलेला लोकबिरादरी प्रकल्प म्हणजेच हेमलकसा हा कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये प्रकाश आमटे यांनी चालवलेला बिरादरी प्रकल्प आहे जो की हेमलकसा कोणत्या जिल्ह्यात येतो? गडचिरोली जिल्ह्यामध्ये. प्रश्न 15 आहे भारुड हा काव्य प्रकार कोणामुळे ओळखला जातो? पहा भारुड म्हणजे भारुडाची सुरुवात कोणी केली असंही म्हणता येऊ शकतं किंवा भारुड हा जो काव्याचा प्रकार आहे हा कोणामुळे परिचित झाला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर संत एकनाथ यांच्यामुळे भारुड हा जो काव्य प्रकार आहे हा रूढ झाला आहे किंवा एक प्रकारे त्याची ओळख निर्माण झालेली आहे संत एकनाथांमुळे. प्रश्न 16 आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड या ठिकाणी चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला आहे? मित्रांनो इतिहासातील इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा देखील. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर 1927. लक्षात ठेवा 1927 या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या ठिकाणी? महाड या ठिकाणी चौदार तळ्याचा सत्याग्रह केलेला आहे महाड या ठिकाणी. लक्षात ठेवा पर्याय 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न 17 आहे भारतीय घटना समितीच्या सदस्यांपैकी किंवा सदस्यामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? म्हणजेच भारतीय घटना समितीचे जे सदस्य होते त्यापैकी खालील असे कोणते व्यक्ती आहेत की त्यांचा समावेश त्यामध्ये होत नाही? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 बॅरिस्टर जिन्ना यांचा जो समावेश आहे हा भारतीय घटना समितीच्या सदस्यांमध्ये करता येत नाही. यामध्ये मोहम्मद अब्दुल्ला, मौलाना आझाद, अलादी अय्यर होते. बॅरिस्टर जिन्ना यांचा समावेश होत नाही. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न 18 आहे राष्ट्राचा प्रथम नागरिक म्हणून कोणाला ओळखले जाते? पहा आपल्या राष्ट्राचा प्रथम नागरिक म्हणजे कोण असतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर राष्ट्रपती यांना आपल्या भारत राष्ट्राचा प्रथम म्हणजेच पहिला नागरिक म्हणून ओळखलं जातं राष्ट्रपती यांना. पर्याय 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हटले जाते? पहा भारतीय राज्यघटनेचा आत्मा कशाला म्हटले जाते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर राज्यघटनेचा जो सरनामा आहे याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात. पहा भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणजे काय तर राज्यघटनेचा सरनामा. पर्याय 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न 20 आहे 17 जून 1948 रोजी घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? पहा मित्रांनो प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. 17 जून 1948 या रोजी घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष आपल्याला सांगायचे आहेत. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 न्यायमूर्ती S.K. दार. हे जे आहेत 1948 रोजी घोषित करण्यात आलेलं भाषावार प्रांतरचना जे आहे या आयोगाचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती S.K. दार. पर्याय 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न 21 आहे पेनिसिलिन या औषधाचा जनक खालीलपैकी कोण आहे? पहा पेनिसिलिन औषधाचा जनक कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 1 ए फ्लेमिंग म्हणजेच अलेक्झांडर फ्लेमिंग यांना पेनिसिलिनचा जनक म्हणतात. पर्याय 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न 22 आहे पाठीच्या कण्यामध्ये एकूण 33 मणके असतात. पहा एकूण 33 मणके जे आहेत हे पाठीच्या कण्यामध्ये असतात तर त्यापैकी डॅश मणके हे जे आहेत हे आपल्या मानेमध्ये येतात. 33 पैकी किती मणके आहेत ते आपल्या मानेमध्ये येतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 7 मणके. लक्षात ठेवायचे पाठीच्या कण्यामध्ये एकूण 33 मणके आहेत त्यापैकी 7 मणके जे आहेत हे आपल्या मानेमध्ये असतात. पर्याय 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न 23 आहे
रडार यंत्रणेत खालीलपैकी कोणत्या लहरींचा वापर केला जातो? पहा, जी रडार यंत्रणा आहे यामध्ये कोणत्या लहरी वापरल्या जातात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर रेडिओ वेव्ज किंवा रेडिओ लहरी ज्या आहेत ह्या रडार यंत्रामध्ये वापरण्यात येतात. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न 24 आहे, मधुमेह विकारामध्ये डॅशचा वापर केला जातो? पहा, ज्यावेळी आपल्याला मधुमेह म्हणजे डायबिटीज होतो तर त्या आजारामध्ये कशाचा वापर करण्यात येतो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 इन्सुलिनचा वापर करण्यात येतो. मित्रांनो, यावरती आपल्याला अल्टर प्रश्न असा विचारला जातो की इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होणारा आजार कोणता? तर पहा, इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होणारा आजार जो आहे तो आहे मधुमेह. प्रश्न 25 आहे, परभणी जिल्ह्याची निर्मिती निजामाच्या कोणत्या प्रशासकाने केली आहे? पहा, परभणी जिल्ह्याची जी निर्मिती आहे ही निजामाच्या एका प्रशासकाने किंवा एक राज्यकर्त्याने केली आहे, तर त्यांचं नाव आपल्याला सांगायचं आहे. उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 1 तर सालार जंग हे जे आहे या शासकाने किंवा प्रशासकाने परभणी जिल्ह्याची निर्मिती केलेली आहे सालार जंग याने. पर्याय 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न 26 आहे, खालीलपैकी दक्षिण भारतातील कोणते ठिकाण हातमाग आणि यंत्रमागाचे प्रमुख केंद्र आहे? पहा, दक्षिण महाराष्ट्रातील किंवा दक्षिण भारतातील कोणते ठिकाण जे आहे हे हातमाग आणि यंत्रमागाचं प्रमुख केंद्र आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर इचलकरंजी हे जे आहे हे हातमाग आणि यंत्रमागाचं प्रमुख केंद्र आहे. पर्याय 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न 27 आहे, कोणत्या वर्षी किल्लारी म्हणजेच पहा लातूर या ठिकाणी कोणत्या वर्षी भूकंप होऊन मोठी जीवितहानी झाली होती? याचं उत्तर आहे पर्याय 1 1993 या वर्षी किल्लारी म्हणजेच लातूरला. लक्षात ठेवायचं आहे, लातूरमधलं एक ठिकाण आहे किल्लारी, तर या ठिकाणी मोठा भूकंप होऊन सर्वात जास्त जीवितहानी झाली होती किल्लारीमध्ये. पर्याय 1 योग्य उत्तर आहे 1993 वर्षी. प्रश्न 28 आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याला भिडलेली नाही? पहा, खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की त्याची जी बॉर्डर आहे ही महाराष्ट्र राज्याला लागून नाही? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 4 तामिळनाडू राज्य. यापैकी पहा, कर्नाटक, तेलंगणा आणि गुजरात हे तिन्ही राज्याची जी बॉर्डर आहे म्हणजे सीमा आहे ही आपल्या महाराष्ट्र राज्याला लागून आहे आणि तामिळनाडू राज्याची लागत नाही. पर्याय 4 अचूक उत्तर आहे. प्रश्न 29 आहे, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? पहा, कोणती संस्था आहे? राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था ही कोणत्या शहरात आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर नागपूर या शहरामध्ये येतं राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था. पर्याय 4 योग्य उत्तर आहे. आणि मित्रांनो, हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहे कारण 2016च्या भरतीसाठी हा प्रश्न नागपूर जिल्ह्यासाठी विचारण्यात आलेला प्रश्न होता. प्रश्न 30 आहे, कोल्हापूरमध्ये चांदीच्या दागिन्यांसाठी डॅश प्रसिद्ध आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर हुपरी हे जे आहे हे कोल्हापूरमध्ये चांदीच्या दागिन्यांसाठी हुपरी हे प्रसिद्ध आहे. लक्षात ठेवायचं आहे हुपरी. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर आहे. तर पहा, प्रश्न पहिला आहे, औरंगाबाद शहराचे प्राचीन नाव खालीलपैकी काय होते? पहा मित्रांनो, जर आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. औरंगाबाद शहराचं प्राचीन म्हणजे औरंगाबाद शहराचं जुनं नाव काय होतं? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर औरंगाबादचं जुनं नाव होतं पहा खडकी. आणि मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा 2016 आणि 2018 या दोन्हीही वर्षी औरंगाबाद भरतीसाठी विचारण्यात आलेला महत्त्वाचा प्रश्न होता. औरंगाबादचं प्राचीन नाव आहे पहा खडकी. लक्षात ठेवायचं आहे, जे सध्याचं नाव आहे त्यालाच एक प्रकारे संभाजीनगर देखील असं नाव देण्यात आलं आहे, पण सध्या औरंगाबाद म्हणून त्याचा नामोल्लेख होत आहे. दौलताबाद त्या ठिकाणचा एक किल्ला आहे. प्रश्न तिसरा आहे, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांची सीमा लागून असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. म्हणजे यामध्ये पहा, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या तीनही जिल्ह्यांची सीमा जी आहे ही छत्तीसगड आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांना लागून येत नाही. पर्याय 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न 4 आहे, खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही? पहा, गोदावरीची उपनदी नसलेली नदी कोणती? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर मुळा ही जी नदी आहे पहा, लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 4 मुळा नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही. यामध्ये पूर्णा, खेळणा आणि गिरिजा या तीनही नद्या ज्या आहेत ह्या गोदावरीच्या उपनद्या आहेत आणि यामध्ये मुळा ही नदी येत नाही. प्रश्न 5 आहे, हरिहरेश्वरला सुंदर डॅश आहे? पहा, हरिहरेश्वरला सुंदर असं काय आहे? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय 4 त्या ठिकाणी समुद्र किनारा जो आहे हा सुंदर मानला जातो किंवा महत्त्वाचा आहे समुद्र किनारा. लक्षात ठेवायचं मित्रांनो, प्रश्न देखील महत्त्वाचा आहे.
प्रश्न 6वा आहे महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशामध्ये डॅश मृदा विकसित झालेली आहे. पहा महाराष्ट्राचा पठारी प्रदेश यामध्ये कोणती मृदा जी आहे ही विकसित झालेली आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर काळी मृदा. लक्षात ठेवा मित्रांनो, महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशामध्ये कोणती काळी मृदा विकसित झालेली आहे. प्रश्न 7वा आहे मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्य कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे. पहा मराठी विश्वकोश निर्मिती याचं जे मुख्य कार्यालय आहे ते कोठे आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर वाई या ठिकाणी आहे मराठी विश्वकोश निर्मितीचं हेडक्वार्टर किंवा मुख्य कार्यालय. प्रश्न 8 आहे महाराष्ट्राचे मँचेस्टर असे कोणत्या शहराला ओळखले जाते. पहा महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर इचलकरंजी या शहराला महाराष्ट्रातल्या आपल्या मँचेस्टर या नावाने ओळखतात, इचलकरंजीला. प्रश्न 9 आहे कुरुंदवाडी किंवा नृसिंहवाडी हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या नदी संगमावर वसलेले आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 कृष्णा आणि पंचगंगा. लक्षात ठेवायचे कृष्णा पंचगंगा या नदीच्या संगमावर आहे कुरुंदवाडी तेच किंवा नरसिंहवाडी. पर्याय 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न 10वा आहे अकोला जिल्हा हा महाराष्ट्राच्या डॅश प्रशासकीय विभागामध्ये आहे. पहा अकोला जिल्हा जो आहे हा महाराष्ट्राच्या कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये. लक्षात ठेवा अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येतो पहा अकोला जिल्हा. प्रश्न 11 आहे नरनाळा हा किल्ला डॅश जिल्ह्यामध्ये येतो. पहा नरनाळा जो किल्ला आहे महत्त्वाचा किल्ला आहे हा देखील, आणि नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 अकोला या जिल्ह्यामध्ये येतो पहा नरनाळा किल्ला. लक्षात ठेवायचं मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. यापूर्वी आपण जेवढे काही महाराष्ट्रातील महत्त्वाचे किल्ले आहेत आणि त्यांचा येणारा ठिकाण किंवा त्यांचे येणारे जे जिल्हे दिलेले आहेत त्याचा एक डीपमध्ये व्हिडिओ आपण घेतलेला आहे, त्याची लिंक मी आपल्याला लवकर डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. प्रश्न 12 आहे प्राणहिता म्हणून डॅश व डॅश यांच्या एकत्रित प्रवाहाला ओळखले जाते. पहा मित्रांनो प्रश्न थोडासा समजून घ्या. प्राणहिता म्हणून कोणत्या 2 नद्यांच्या किंवा कोणत्या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता म्हणतात. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वर्धा आणि वैनगंगा. लक्षात ठेवायचे मित्रांनो कोणत्या प्राणहिता म्हणून वर्धा व वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता म्हणतात. पर्याय 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न 13 आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर लोणेर. लक्षात ठेवायचे लोणेर या ठिकाणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ. पर्याय 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न 14 आहे सातमाळा अजिंठा डोंगरात डॅश लेण्या वसलेल्या आहेत. पहा कोणत्या सातमाळा आणि अजिंठा डोंगर रांगेत किंवा डोंगरामध्ये कोणत्या लेण्या वसलेल्या आहेत. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर वेरूळच्या लेण्या. मित्रांनो यावरती आपल्याला प्रश्न असाही एक वेळा विचारण्यात आला होता की वेरूळच्या लेण्या ज्या आहेत त्या कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात. पहा वेरूळच्या लेण्या कोणत्या जिल्ह्यात येतात. याचं उत्तर आहे पहा औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये येतात वेरूळच्या लेण्या, आणि सातमाळा आणि अजिंठा डोंगर रांगामध्ये पसरलेल्या आहेत वेरूळच्या लेण्या. पर्याय 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न 15 आहे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर अकोला या जिल्ह्यामध्ये येतं महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ. पर्याय 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न 16 आहे महाराष्ट्रात केंद्र सरकार पालघर या जिल्ह्यामध्ये डॅश या ठिकाणी नवीन अत्याधुनिक बंदर उभारणार आहे. पहा मित्रांनो प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पालघर हा जो आहे लक्षात ठेवा पालघर हा जो आहे आपल्या राज्यातील 36वा आणि सर्वात नवीन असणारा जिल्हा आहे पहा पालघर. आणि महाराष्ट्रातील केंद्र सरकार जे आहे हे पालघर जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी एक अत्याधुनिक बंदर उभारणार आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर वाढवण. लक्षात ठेवायचे मित्रांनो वाढवण या ठिकाणी केंद्र सरकार जे आहे हे पालघर जिल्ह्यातील वाढवण या ठिकाणी एक नवीन आणि महत्त्वाचं बंदर उभारणार आहे. पर्याय 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न 17 आहे लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलाविण्याचा अधिकार कोणाकडे आहे. पहा लोकसभा आणि राज्यसभा यांचं संयुक्त अधिवेशन भरवण्याचा किंवा बोलावण्याचा अधिकार कोणाचा आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर राष्ट्रपती यांच्याकडे अधिकार असतो. कशाचा. लोकसभा व राज्यसभा यांचं संयुक्तपणे अधिवेशन भरवण्याचा किंवा बोलण्याचा अधिकार हा जो आहे हा राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे. प्रश्न 18 आहे राष्ट्रपती राजवट ही घटनेच्या कोणत्या कलमान्वये लागू करता येते. पहा मित्रांनो राष्ट्रपती राजवट ही जी आहे ही घटनेच्या कोणत्या कलमानुसार चालू करता येते किंवा लागू करता येते.
उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 1 कलम 356 अनुसार राष्ट्रपती राजवट ही लागू केली जाते. मित्रांनो कलम 370 जे आहे पहा हे जम्मू काश्मीर, लक्षात ठेवायचं आहे, जम्मू व काश्मीरसाठी एक विशेष आणि महत्त्वाचं कलम होतं जे की काही दिवसापूर्वी म्हणजे काही वर्षापूर्वी रद्द करण्यात आलेलं आहे. कलम 370 हे जे आहे हे जम्मू काश्मीरचं विशेष कलम होतं आणि कलम 356 जे आहे या ठिकाणी पहा राष्ट्रपती राजवटीसाठी हे लागू केलं जातं. कलम 356 पर्याय 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न 19 आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही. पहा मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला 2013, 2015, 2016, 2018 या 4 वर्षी विचारण्यात आलेला प्रश्न आहे. तर कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर पुणे या ठिकाणी येत नाही. यामध्ये औरंगाबाद, नागपूर, लक्षात ठेवायचं आणि पणजी या तीनही ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे आणि पुण्यामध्ये येत नाही. पर्याय 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न 20 आहे राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पदभार सांभाळतो. पहा ज्यावेळी राज्यपालाचं जे पद आहे हे रिकामं झाल्याच्या नंतर जो तात्पुरता काळ असणार आहे त्या तात्पुरत्या काळामध्ये त्यांचा जो पदभार आहे तो कोण स्वीकारतो. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर मुख्य न्यायाधीश. लक्षात ठेवायचे मुख्य न्यायाधीश हे जे आहेत हे राज्यपालाचं पद स्वीकारतात. कधी ज्यावेळेस राज्यपाल जो आहे त्यांचं पद रिकामं असतं त्यावेळी. प्रश्न 21 आहे भारतीय राज्यघटनेचा अर्थ लावताना डॅश हा भाग आधारभूत व महत्त्वाचा आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर सरनामा. लक्षात ठेवायचं मित्रांनो सरनामा हा जो आहे हा भाग महत्त्वाचा आहे. कशासाठी ज्यावेळी राज्यघटनेचा अर्थ लावायचा असेल त्यावेळेस सरनामा हा जो भाग आहे हा आधारभूत आणि महत्त्वाचा असणारा भाग आहे. पर्याय 4 योग्य उत्तर आहे सरनामा. प्रश्न 22 आहे राष्ट्रपती 12 नामवंत व्यक्तींची नेमणूक कोणत्या सभागृहासाठी करतात. पहा राष्ट्रपती जे 12 नामवंत व्यक्ती निवडून देतात त्यांची जी नेमणूक आहे ही कोणत्या सभागृहासाठी त्यांनी केलेली असते. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर राज्यसभेसाठी राष्ट्रपती हे जे आहेत हे 12 सदस्य किंवा 12 व्यक्ती ज्या आहेत त्या त्यांची निवड करत असतात राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 23 आहे महाराष्ट्रातून लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात. पहा आपल्या मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसभेचे एकूण किती सदस्य निवडले जातात. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 एकूण 48 सदस्य. पहा 48 सदस्य आहेत हे महाराष्ट्रातून आपल्या लोकसभेसाठी निवडले जातात. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न 24 आहे कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झालेली आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1940 साली. पहा मित्रांनो 1940 या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची जी आहे ही स्थापना करण्यात आलेली आहे. पर्याय 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न 25 आहे महात्मा फुले यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना महाराष्ट्रातील कोणत्या शहरात केलेली आहे. मित्रांनो यामध्ये आपल्याला 2 प्रश्न तयार होत आहेत. तर पहिला प्रश्न आहे पहा महात्मा फुले यांनी कोणत्या वर्षी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आहे. पहा 1873 साली केलेली आहे. यामध्ये अजून एक प्रश्न विचारला जातो सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आहे. तर पहा सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केलेली आहे. आणि तिसरा जो प्रश्न आहे हा कोणत्या शहरात केली आहे. तर याचं उत्तर आहे पहा पर्याय 1 पुणे या शहरामध्ये 1873 मध्ये महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. पर्याय 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न 26 आहे कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेले आनंदवन कोणत्या ठिकाणी आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर वरोरा या ठिकाणी बाबा आमटे यांनी कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी एक ठिकाण स्थापन केलं आहे. त्यांनी त्याला आनंदवन असं म्हटलं जातं आणि हे जे आहे हे वरोरामध्ये येतं. पर्याय 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न 27 आहे खालीलपैकी कोणता ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला नाही. पहा खाली आपल्याला 4 ग्रंथ दिलेले आहेत त्यापैकी महात्मा फुले यांनी न लिहिलेला ग्रंथ आपल्याला सांगायचा आहे. आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर सुधारक हा जो ग्रंथ आहे हा महात्मा फुले यांनी लिहिलेला नाही. यामध्ये गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म आणि शेतकऱ्याचा असूड हे जे ग्रंथ आहेत हे महात्मा फुले यांनी लिहिलेले आहेत. पर्याय 4 योग्य उत्तर आहे सुधारक हा त्यांनी लिहिलेला नाही. प्रश्न 28 आहे खालीलपैकी या समाजसुधारकाने बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली होती. पहा खालीलपैकी असा कोणता समाजसुधारक आहे की त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केलेली आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर महात्मा फुले किंवा महात्मा ज्योतिबा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केलेली आहे. पर्याय 1 योग्य उत्तर आहे.
प्रश्न 29 आहे, रौलेट ॲक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते? पहा मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. तर रौलेट ॲक्ट हा जो आहे यालाच काळा कायदा देखील म्हटलं जातं. तर काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधीजींनी कोणत्या दिवशी हरताळ करण्याचं आवाहन केलं होतं? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2, 6 एप्रिल 1949. 6 एप्रिल 1919 या वर्षी किंवा या दिवशी 6 एप्रिल 1919 या दिवशी हरताळ पाळण्याचं आवाहन केलं होतं. पर्याय 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न 30 आहे, इंग्रजांनी जहागीर बादशाहकडून कोणत्या ठिकाणी वखार स्थापन करण्याची परवानगी मिळवली होती? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, तर सुरत या ठिकाणी इंग्रजांनी जहांगीर बादशाहकडून वखार स्थापन करण्याची परवानगी मिळवली होती. सुरत या ठिकाणी. पर्याय 4 योग्य उत्तर आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पहा एका पुस्तकाचा रिव्ह्यू म्हणजे या पुस्तकाविषयी आपण काही माहिती सांगणार आहोत. तर आपण हा व्हिडिओ यासाठी बनवत आहोत की आपले भरपूर विद्यार्थी जे आहेत ते आपल्याला नेहमी कमेंट करतात किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मेसेज करतात की सर आपल्याला नवीन जे काही पोलीस भरती विषयक महत्त्वाचं पुस्तक आहे हे पुस्तक आपल्याला सांगत राहा, म्हणून आपल्या नेहमी अशा कमेंट येत राहतात. तर त्यामुळेच आज आपण एक पुस्तक असं घेऊन आलो आहोत. पहा, तर हे जे पुस्तक आहे हे स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील द स्मार्ट बुक 35,000 असं त्याचं आहे. पहा, म्हणजे यामध्ये 35,000 असं दिलेलं आहे. तर हे जम्बो पोलीस भरतीसाठी वर्गीकृत सखोल विश्लेषण म्हणजे त्याचा संदर्भ आणि स्पष्टीकरणासह हे जे पुस्तक आहे हे सध्या मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं आहे. पहा, हे जे आहे भारती प्रकाशन यांच्याद्वारे प्रकाशित पुस्तक आहे. लेखक आहे त्याचे सिद्धेश्वर हाडबे सर. आणि मित्रांनो, हे जे पुस्तक आहे याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आहे की पहा, 2021 मध्ये जेवढ्या काही सर्व जिल्ह्यातील पोलीस भरती झालेल्या आहेत आणि त्यांच्या ज्या प्रश्नपत्रिका असणार आहेत त्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांच्या पूर्ण एक एक टॉपिक वाईज म्हणजे एक गटनिहाय आणि त्यांच्या स्पष्टीकरणासह त्याचं विश्लेषण देणार आपल्या महाराष्ट्रातील एकमेव पुस्तक आहे. कारण यामध्ये पहा, सध्या मार्केटमध्ये भरपूर पुस्तकं दिलेली आहेत, त्यामध्ये प्रश्न आणि उत्तर असं देण्यात आलेलं आहे. पण हे जे पुस्तक आहे यामध्ये प्रश्न, उत्तर आणि त्याचे जे चुकीचे पर्याय देखील असतील त्यांचंही संदर्भ आणि स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे मित्रांनो. आणि हे पुस्तक आहे पहा, लक्षात घ्यायचं आहे की या पुस्तकामधील QR कोडसह हे स्मार्ट बुक आपल्याला उपलब्ध होईल. म्हणजे या ठिकाणी एक तुम्हाला QR कोड देखील मिळणार आहे आणि तो QR कोड स्कॅन केल्याच्या नंतर हे जे पुस्तक आहे याची आपल्याला डिजिटल आवृत्ती देखील पाहायला मिळणार आहे मित्रांनो. तर यामध्ये अजून महत्त्वाचा घटक म्हणजे आहे पहा, प्रत्येक घटकामध्ये जवळपास 5 प्रकारचे QR कोड आहेत त्यांचा समावेश केलेला आहे. तर त्यामधील जो पहिला QR कोड असणार आहे यामध्ये पहा आपल्याला व्हिडिओ लेक्चर मिळणार आहेत. यामधील जो दुसरा QR कोड आहे यामध्ये ऑनलाईन टेस्ट जी आहे ही संपूर्ण महाराष्ट्रातील रँक सहित आपल्याला मिळणार आहे. तिसरा जो QR कोड असेल तो ग्रुप डिस्कशन प्लॅटफॉर्मसाठी असणार आहे, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी ग्रुप डिस्कशन करता येईल. चौथा जो QR कोड आहे तो चॅटद्वारे जे काही तज्ज्ञ मार्गदर्शक असतील त्यांच्याकडून आपल्या शंका आणि त्याचे निरसन देखील आपल्याला करावयास मिळणार आहे. आणि पाचवा जो QR कोड असणार आहे हा टेलिग्राम ग्रुपसाठी असणार आहे. आणि मित्रांनो, या पुस्तकातील सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आहे पहा, यामध्ये 200 पेक्षा जास्त टॉपिक वाईज ज्या टेस्ट आहेत पूर्ण महाराष्ट्रात रँक सोबत हे ज्या आहेत ह्या मोफतमध्ये दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, हे जे पुस्तक आहे पहा सिद्धेश्वर हाडबे यांच्याद्वारे लिखित पुस्तक आहे आणि या पुस्तकाचे प्रकाशक आहेत पहा भारती प्रकाशन. आणि मित्रांनो, जर आपल्याला हे जे पुस्तक आहे घ्यायचं असेल तर त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण ऑनलाईन बुक देखील हे घेऊ शकता. मित्रांनो, हे जे पुस्तक असणार आहे हे सर्वात 2021 आणि 2022 या भरतीसाठी सर्वात महत्त्वाचं पुस्तक ठरू शकतं. कारण यामधील जे काही प्रश्न आहेत हे जवळपास 70 ते 80% प्रश्न जशास तसे सगळ्या स्पर्धा परीक्षेला आपल्याला उतरत आहेत. तर त्यापैकी पोलीस भरतीसाठी हे जे पुस्तक आहे सर्वात महत्त्वाचं पुस्तक आहे. तर मित्रांनो, लगेच आपण ऑनलाईन बुक पुस्तक करू शकता. तर मित्रांनो, हे होते पहा आपले 30 जनरल नॉलेजचे प्रश्न. या 30 प्रश्नापैकी आपल्याला किती प्रश्नाचं उत्तर देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच आपले जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करत राहा आणि मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला, नोकरी इन्सायडर यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. सोबतच मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्या चॅनलची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला एक वेळा जॉईन करा. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओची PDF तसेच करंट अफेअर्स नोट्स देखील तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या आहेत. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.